लिंबावन दोरा उभी हाय नदीच्या काठाला आई ग उभी हाय नदीच्या काठाला रखाबाय कोथरा झालाय खंडराया झाली माझी दैना मलदेवा झाली माझी दैना दैना रे तुझ्या बिना जीव घोंगाडे हाती काटे ओ भंडारा लाटे पाटी घोंगाडे हाती काटे नाचते मुरली खंडेरायाच्या साथीला खेळा देवा देवा भक्ताचं खूप हाल झाले उठा भक्ता बघा देवा देवा शांत देवा या मालगावामध्ये चुकून वाकून तुमची पहिलीच फेरी आहे पहिल्यांदाच आला आहे देवा या भक्ताकडे येणं केलं देवा बोला काय पाहिजे देवा चल मला माझी भाजी दे या देवा भाजी
नवरा नवरीसाठी खासदार अरे भोसले क्या क्रीडा मित्र मंडळ मालगाव सोन्या कदम यांच्याकडून 200 रुपये बक्षीस आले. कडकडून टाळी वाजवा. अरे तो आम्हाला बाजी म्हणून लिंबाचा डाळा दिला. देवा आता काय पाहिजे? त्याने काय झालं माहिती का? त्याने मला तोंड कडून झालं. आता मला नुसता चहा 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 नसला की आता वडापाव बिचारा मावशी होता ताजा. देवा हा ते तोंड बोलतोय देवा तुमचं. हो अंगात आलं तसं नसतं. हा देवा आपली एक 5-6 कोडी आहेत. अरे 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 वरडले नाशील. देवा तूच तब्येत सांभाळ ठेव. तुझी 5-6 गोडी चालू राशींच्या बाजारात. तू पुढे या. गोडी नाही देवा कोडी म्हटलं मी कोडी. गोडी अरे पटपट बोल देवाचं नवीन वार आहे. आणि एकदा वार गेलं मावशीला हातात फोन लावला तर देवाला. देवा ओ देवा देवा हान देवा देवा हान देवा ओळखतात ते देवा देवा ए पुढं हा ए देवा हा देवा गोड नंबर 1 हा देवा हा माझा मित्र दारू लय पितोय. बर देवा हा ए देवा हा देवा हा ए देवा पुढे सर रे देवा ए देवा देवा पोरग लाल केलं देवा देवा माझा मित्र दारू एक लय पितोय. अरे देवा हा त्याची दारू कवा सुटेल? अरे त्याची दारू सुट्टेल कवा सुटेल? जेव्हा त्याचा लिव्हर फुटल. वा वा देवा काय बोलला देवा कशात बोलतोय? सत्तर बोलतोय देवा अजून कसं लिंबा खाली बोलतो. एकदम कसं मकर बोलतो यारी बोलतो हॉर्न बोलतो वारी बोलतो सत्तर बोलतो. तेव्हा असलं फक्त जेव्हा अंगात येईल तेव्हाच बोलतो. पण देवा हा अजून एक कोड आहे. पटपट बोल आपल्या सोपी सोपी विचार. देवा हा आमच्या शेजारी का नाही एक म्हातारी राहिला आहे बर का. हा देवा हा आमच्या शेजारी का नाही एक म्हातारी राहिला आहे बर का. देवा हा आमच्या शेजारी का नाही हन हन देवा हन कसा वाचतोय तिकडून इतरायचं मी मार खायचो. देवा हा आमच्या शेजारी का नाही एक म्हातारी. देवा हा त्या म्हातारीने जवळजवळ 30 कोंबड्या आणल्या. हा सगळ्या पांढऱ्या धमुक आहेत. हा त्यातली एक कोंबडी लय काळी. देवा पुढे पुढे इथे. देवा ए देवा देवा कोंबड्या हुडकाय चालला का? देवा केवढा पोंद्या 4 लोकांची एकट्याला जागा लागते. देवा उठ तिथला उठ देवा. देवा एकाने कुणीतरी मिटावतं घ्या की देवा. देवा देवा एका टाळातच तुला घालवल तू. हा देवा हा आमच्या शेजारच्या म्हातारीने 30 कोंबड्या आणल्या त्यातली एक कोंबडी काळी आहे. तू मोजा कशाला घालता? तिनंच सांगितलं देवा. बर देवा एक कोंबडी काळी आहे बर त्यातली ती काळी कोंबडी देवा हा पांढरा अंड कसं काय देतील? हान हान देवा हान अजून एक हान. हा मावशी मला सांगा कोंबडी कोणाची? म्हातारीची. अंडी कोण घालतंय? कोंबडी. मला काय विचारतोय? देव कशाला घालाय? अंगात आले सांगावं लागते काय? सांग हे देवा. डॉक्टर बघता. बोला देवा. 3.5 मीटर कापड आणलं देवा. घातल्या देवा. एक लिंबन आणलं देवा. आणि माझ्या 87 फोडी कर. देव तू काय डोक्यावर उभे काढतो काय? हान देवा हान गावेल ती जागा हान हान देवा. केल्या का? काय करायच्या? 87 फोडी. अरे कशा वाटेल देवा लिंब एवढं एवढं 87 बरं केलं देवा. त्यात 87 पुढे केल्या केल्या केल्या. 88 रंगवत. तू काय पेंटर आहेस काय? हान देवा. वतलं देवा वतलं आत्ताच वतलं एवढ्यातच वतलं देवा. जिरं टाक मोहरी टाक. टाकलं देवा. टाकलं टाकलं देवा. असं पटापट टाकायचं. हं. जिरं टाक मोहरी टाक हळदी कुकू टाक बुका टाक गुलाल टाक
टाकलं देवा. त्या समजायचं कटोड बांध. बांधलं देवा. जी कोंबडी पांढरा अंड घालती का, हा जी कोंबडी पांढरा अंड घालती का, तिच्या गळ्यात नेऊन बांध. देवा. हा याच भक्ताच्या अंगात आता डोक्यावर पडला होता का तू? काय झालं? एवढं वजन जर त्या कोंबडीच्या गळ्यात बांधलं, हा एवढं वजन जर त्या कोंबडीच्या गळ्यात बांधलं देवा, हा. अंडी घालायचा प्रश्न कुठं आहे? ते कोंबडी जगल का लागा? अरे काय त्यामध्ये ओरड रे, मला टेन्शन येतंय तुझं रे. अरे जर कोंबडी वाजवून मिळेल मावशा, जर कोंबडी वाजवून मला सांगा अंडी घालायचा प्रश्नच कुठे येतोय? आणि देवा हा समजा नाही मिली, हा असली तुझ्यासारखी अशी नेटाक डबल हाडाची, हा हा. आणि तिचं नाही मिली हा देवा, हा तर काय? देवा तिचं काय करायचं? नाही मिली. आज कोणवार आहे? आज बघू आज काला बी झालाय. बघू उद्या कोंबडीकडे, उद्या सोमवार आहे देवा. परवा बघू कोंबडीकडे. आमचं बघलं माझं बघलं मोकळच आहे. 10 रुपये बाई, आता 10 रुपये बाई. देवा शांत व्हा देवा, शांत व्हा. माणसात आलो काय? किती माणसात आलो काय? काय सांगायचं मावशा, अंगात यायला लागल्यापासून लय त्रास होतोय. या देवाच्या वाऱ्या कर, त्या देवाच्या वाऱ्या कर, कुठंच फरक पडला. बाबा बाबा, अंबरनाथला तुमच्या काळात एक म्हातारी होती ना, अंबरनाथला पोटावरून हात फिरवले पोरं व्हायचे. बरं वाईने गाडीला हात लावला ना, नमुन्यावर महाराष्ट्र गेला असता. आमच्या इकडे जारामध्ये होतं. जारामध्ये इकडे असतं का? हा तिथल्या एका बाईच्या अंगात आलं. मारगाव जाते कधी मारगाव गेल्या एका बाईच्या अंगात आलं. बाई नाचायला लागली की डोकं फिरलंय या, डोकं फिरलं या. जसं बाई नाचायला लागली, जसं बाई नाचायला लागली 10,000चा गंटल केला होता मावशो. जसं नाचायला लागली तसं दन दिशेने गंटल खाली पडला. काय बघतं माझ्याकडे तोंडाला बाटची काढलं. जसा गंटल खाली पडला, बर गंटल खाली पडला, तसं बाईचं लक्ष गंटलकडे गेलं. तिने ठेकाच बदलला. यह यह करत होती, तसं करायला सोडून दिलं ना, असं करायला लागली. नवरा पुढे आला, नवरा पुढे आला, त्याला गंटल पाडलेला दिसला. गंटल पाडलेला दिसला, त्याने गंटल उचलला आणि खिशातच घातला. तसा हिला गंटल दिसायचा बंद झाला. बर जसा गंटल दिसायचा बंद झाला, तसा तिने ठेकाच बदलला. ती यह यह मनात सोडून दिला आणि तिने मनात सुरुवात केली. खाली काय पडलंय मला? नवरा पुढे आला, नवऱ्याला वाटलं आपल्या बायको आपल्याला काहीतरी म्हणती. बर नवरा पुढे आला, बर. खिशातला गंटल काढला. आई साहेब, कोण म्हणतंय? नवरा बायकोला, ही तिची आई आणि त्याचं लेकरू, यार माय लेकर. आई साहेब, उचलून घेतलंय चला, उचलून घेतलंय चला, उचलून घेतलंय चला. असलं कुठं अंगात येण्याची पद्धत असते का? एका बाईच्या अंगात आलं, एका बाईच्या अंगात आलं आणि खिडकीत मग बाईला दूध गॅस दिसत होता आणि गॅसवर होतं दूध. दूध होतं, दुधापाशी गेलं मांजर. मांजराने त्या दुधात तोंड घालायला बघितलं. दुधात तोंड घालायला बघितलं ती यह 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 करत होती. तसं तिचं दुधाकडे लक्ष गेलं. दुधाकडे लक्ष गेलं आणि 5 मिनिटं बाई जागेवर शांत उभं राहिली. 5 मिनिटं उभं राहिली आणि नंतर ठेकाच बदलत नाही. ती मांजर तवा गेली, ती अजून परत आली नाही. असलं कुठं अंगात येण्याची पद्धत असते का? जे 8-8 दिवस आंघोळ करत नाही त्याच्या अंगात डोळ्याला लागलं असतं तर कशा लोक मेले असते, नक्की ओक्ती पोरं झाली असती. हा झाली असती का? छोटासा नमुना बघायचा का? टिकून बसले मला जिकडा तुम्हीच. चला चला, मी येते तर. चला चला. लय धारा या डोंगराचे.
आधी JK म्हणले शॉर्ट फॉर्म. देवा तुमच्या नावाला नाव जोडलं तरी हा नोकरी बंत जोडले पडतो. नोकरीच होतो. या महाराज पुढं. आता काढून ठेवली. असं काही नाही. हा? 5 फूट बर. जास्त बोलायला आवडत नाही आपल्याला. देवा देवा दणकट येताना दणकट घेतो बघून मी. होय 2 ठोकं टाकलं तरी वाकडं. हा साधं आहे ना? हा. जयवंत महाराज सकाळच्या पारी वापरत म्हणजे हात पुढे दाखवा. काय म्हणता सकाळच्या पारी वापरत म्हणजे हात पुढे दाखवा. बाई कुणाला होता? कशाला? गेल्या वापरत नाही ना? हा कुठला वापरता? कन्फ्युज झालं तेच. कन्फ्युज झालं कुठला वापरत नाही. उजवा हात दाखवा. हात धुतला नाही 3.5 वर्ष झालं. तंबाखूच आहे. जयवंत महाराज तुम्ही असं थोडंसं पटांगणात या. जयवंत महाराज हात पुढे करा. पुढे या असं. हा, असं. उजेडात जरा. लग्न झालंय का? शाळेत जाता का? पुढचं नाही बोलायचं. तंबाखू पकडले कुठे खाली टाकले उचलायची परत नको खिशात आहे. काढा मग डायरेक्ट मला पण बसलं मीटिंगला येऊ काय पाराव. जेवण महाराज घरचे आलेत का? आलेत का? घरच्यांसमोर सगळं सांगतो बाहेर काय काय चाललंय. होय म्हणायचं जेवण महाराज. होय जरा जरा जेवण महाराज बाहेर काय चाललंय ते सांग सगळं. जेवण महाराज तुम्हाला शेजारी पाजारी पाहुण्याचं लावायचं बुवाचं काय करायचं माय करायचं बरं वाईट झालेलं बघून नाही. खरं का नाही? फक्त होय म्हणा जेवण. होय म्हणायचं. होय नुसतं होय म्हणायचं. देवा होय म्हणायचं. हा बस बस गाडीवर आलं सगळीकडे कडून. जयवंत महाराज 8 वर्षापूर्वी तुमच्या अंगावर नवीन बिघितली नाही. खरे का नाही? होय म्हणायचं. माळ काढली म्हणून वाचलाय. खरे का नाही? होय म्हणायचं. होय म्हणायचं. रील बिघितली होय म्हणायचं. ट्रक बिघडला होयच म्हणायचं. कारण मावशा हो माऊलींची कृपा वाऱ्या करतोय म्हणून वाचला. नाही तर नमुने वारी गेला असता. ज्या पुलाखाली संडासला बसला होता त्या पुलावर रील बिघितली म्हणून वाचला. नाही तर नमुने वारी गेला असता. खरे का नाही? होय होय होय. काय होणार आता, वा? हात पुढं करा जयवंत महाराज. जयवंत महाराज 8 वर्षापूर्वी तुमच्या पोटासारखं कुठं दुखत होतं का नाही? हा? पोटात दुखायचे कारण एकच. काही शेजारच्या बुलेरो घेतलेली म्हणून आहे पोटात दुखत होतं. खरं का नाही? होय होय. ऐका दादा हो ऐका दादा ऐका दादा